नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत की नवीन गाड्या ज्या आहेत म्हणजे ज्यांना डिजिटल कन्सोल्स आलेले आहेत, म्हणजेच तुमची 350 मध्ये जे डिजिटल कन्सोल आहे किंवा 500 मध्ये थंडरबर्ड वाल्या ज्या गाड्या मी म्हणतोय किंवा GT 535 जी पहिली आली होती त्याच्यामध्ये डिजिटल कन्सोल्स आहेत, म्हणजेच तुमचे जे स्पीडोमीटर्स आहेत ते सगळे इलेक्ट्रॉनिक आहेत। तर मित्रांनो, फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, छोटा पण असू शकतो पण इन्फॉर्मेशन फार इम्पॉर्टंट आहे। काय कारण तुमची गाडी जी आहे ही त्या गोष्टीवरती डिपेंड आहे। म्हणजेच ज्या काही गाड्या TCI वाल्या आल्यात रॉयल एनफील्ड कडनं, या सगळ्या बॅटरी डिपेंडंट आहेत। या गाड्या लिटरली तुम्ही कितीही किक मारले तरी चालू होणार नाही जर बॅटरी डेड असेल तर। बॅटरी एक बिलो लेवलच्या खालती आली, व्होल्टेजच्या खालती आली तर ती गाडी चालू होऊ शकत नाही। तर ह्याचं जे रिपेअरिंग आहे किंवा ह्याचं जे अंडरस्टँडिंग आहे, याचं जे लॉजिक आहे हे समजण्यासाठीच आज मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, हा डिजिटल कन्सोल आहे रॉयल एनफील्ड थंडरबर्ड 500। याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता मी स्विच ऑफ केलेला आहे, इग्निशन की ऑफ आहे, बॅटरीचं टर्मिनल पॉझिटिव्ह लावून ठेवलेलं आहे आणि निगेटिव्ह मात्र मी आता काढून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होतो। तर जेव्हा तुम्ही नवीन बॅटरी टाकता किंवा जुनी बॅटरी रिचार्ज करून लावत असं त्यावेळेला काय होतं हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। जेव्हा निगेटिव्ह टर्मिनल लावतो तेव्हा तुम्हाला आवाज येईल स्पार्किंगचा, तुम्ही आवाज ऐकू शकता व्यवस्थित। हे स्पार्किंग होते इग्निशन की ऑफ असताना सुद्धा, याचा अर्थ काही ना काहीतरी बॅटरीतनं व्होल्टेज हे विड्रॉ होत आहे गाडीमध्ये। मी तुम्हाला परत एकदा दाखवतो। इनफॅक्ट तुम्हाला धूर पण दिसेल किंवा तुम्हाला शॉर्ट सर्किटचा करंटचा तुम्हाला व्हिज्युअलीसुद्धा तुम्हाला दिसू शकतं शॉर्ट सर्किट कसं होतं आहे ते। आवाज येत आहे, तुम्ही बघू शकता, स्मोक येतो आहे, धूर येतो आहे त्यातनं, म्हणजे हे बर्निंग होते आहे कारण व्होल्टेज चालू म्हणजे बॅटरी ही ऑन होती आहे, लाईनमध्ये येते आहे, सिरीजमध्ये येते आहे व्यवस्थित, म्हणजे पॉवर सप्लाय कुठेतरी जातो आहे। गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो, पण हा मी तुम्हाला जो एक पॉईंट दाखवतो आहे हा ॲक्च्युली इश्यू नाही आहे, पण हा इश्यू होऊ शकतो जर तुमचं एखादं कॉम्पोनंट जेव्हा खराब होतं तेव्हा। तुम्ही बघू शकता स्मोक येतो आहे, धूर येतो आहे व्यवस्थित गाडीतनं, बॅटरीच्या इथून, हे तुम्हाला प्रत्येक गाडीला दिसेल। ज्या नवीन गाड्या आहेत DC ओरिएंटेड त्या सगळ्या गाड्यांना जवळजवळ तुम्हाला हे स्मोक किंवा शॉर्ट सर्किट दिसेल किंवा आवाजही येईल। बॅटरी लावताना हे 100% तुम्हाला दिसून येईल। तुम्ही व्यवस्थित बघू शकता की आवाज येतो आहे किंवा कधी कधी स्मोक येतो आहे। इनफॅक्ट तुम्हाला शॉर्ट सर्किट पण दिसेलच। ते बघा शॉर्ट सर्किट होतं, याचा अर्थ काय, तर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आत्ता नाही आहे, बरोबर आहे, कारण ह्याचं सगळे कॉम्पोनंट्स व्यवस्थित आहेत, पण हे जनरली तुम्हाला दिसणारच। त्याचं रिझन असं असतं की एक कॉम्पोनंट असा आहे जो कॉन्स्टंटली यातनं व्होल्टेज जे आहे ते विड्रॉ करत असतं। तुम्ही बघू शकता शॉर्ट सर्किट होते जेव्हा मी टच करतो तेव्हा, जेव्हा तुम्ही फिट करता तेव्हा हे शॉर्ट सर्किट नाही होणार, पण जेव्हा तुम्ही फिट करायला जात असतं त्यावेळेला तुम्हाला हे शॉर्ट सर्किट दिसते। तर असा कुठला कॉम्पोनंट आहे गाडीमध्ये जो तुमचं बॅटरीला ड्रेन करतं, याचा अर्थ यांचं कन्झ्युम करतं म्हणजे पॉवर घेते, तर या गाडीमध्ये डिजिटल कन्सोल आहे, म्हणजे स्पीडोमीटर जो आहे हा मायक्रो प्रोसेसर बेस्ड आहे। या गाडीमध्ये किंवा आत्ताच्या नवीन जनरेशनच्या गाड्यांमध्ये सगळ्यांना जवळजवळ मायक्रो प्रोसेसर बेस्ड स्पीडोमीटर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये बॅटरी जी आहे ही कन्झ्युम होत असते। मित्रांनो, एक पॉईंट लक्षात ठेवा, तुम्ही बघू शकता की कशासाठी पाहिजे, तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिजिट्स जे दिसत आहेत तुम्हाला, जो स्क्रीन दिसतो आहे LCD, ह्याच्यामध्ये जे नंबर आहेत हे नंबर जे आहेत हे मेमरीमध्ये सेव्ह राहण्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये चिप आहे तर ते सेव्ह राहण्यासाठी ह्याला कॉन्स्टंट पॉवर लागतेच, 101% पॉवर लागते। त्याच्यामुळे याला दोन टाईपचे पॉवर्स येतात, एक कंटिन्यू पॉवर आणि एक इनडायरेक्ट, म्हणजे एक डायरेक्ट पॉवर जी आहे ही कन्सोलला इंटरनल पॉवर सप्लाय करत असते तुमची इग्निशन की ऑफ असली तरी, आणि दुसरा जो पॉवर असते जेव्हा तुम्ही इग्निशन ऑन करता त्यावेळेला ती पॉवर ऑन होते, म्हणजे बाकीचे लाईट्स वगैरे चालू होतात, म्हणजे ॲक्च्युली जी पॉवर आहे ती बाकी सगळ्या युनिटला चालू होते। हे कशासाठी, तर ह्याच्यामध्ये ट्रिप ए ट्रिप बी किंवा किलोमीटरचं रीडिंग किंवा घड्याळ आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही पॉवर असणं जरुरी आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमचा जो PC असतो किंवा जो डेस्कटॉप कम्प्युटर असतो त्या कम्प्युटरमध्ये पण मदरबोर्डला एक छोटासा सेल लावलेला असतो, बॅटरी लावलेली असते। त्याचं रिझन असतं की कम्प्युटरमध्ये जे CMOS असतं त्या CMOSची जी मेमरी आहे ती सेफ राहण्यासाठी मेमरीमध्ये जी आहे रीडिंग करून ती कंटिन्यूअस तीच राहण्यासाठी त्याला बॅटरी दिलेली असते। त्याच
त्याचप्रमाणे हे स्पीडोमीटर्समध्ये पण दिलेलं असतं. ही जी काही तुम्हाला मेमरी दिसते, दरवेळेला तुम्ही जेव्हा इग्निशन ऑन करता त्यावेळेला ते 0 होत नाही. त्यावेळेला ज्या वेळेला जेवढं तुम्ही कव्हर केलेलं आहे त्याच्या पुढचं रीडिंग तुम्हाला चालू होणार असतं. जर तुम्ही दरवेळेला गाडी चालू केली आणि 0 रीडिंग झालं तर मग स्पीडोमीटरचा फायदा काय, बरोबर आहे. तर ही मेमरी सेफ राहण्यासाठी याला कॉन्स्टंट एक व्होल्टेज द्यावं लागतं. इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स नेहमी मित्रांनो लक्षात ठेवा 5 व्होल्टवर चालतं, 12 व्होल्टवर चालत नाही. त्याच्यामुळेच जेव्हा 12 व्होल्टचा सप्लाय बॅटरीचा स्पीडोमीटरला जातो त्याच्यामध्ये कन्व्हर्शन होतात. काही कॉम्पोनंट्स असतात जे व्होल्टेजला ड्रॉप करतात आणि 5 व्होल्टचं कॉन्स्टंट त्याला व्होल्टेज दिलं जातं आणि त्याचं ॲम्पियर पण मिली ॲम्पियर असतं. परंतु हा जो प्रॉब्लेम आहे बॅटरी ड्रेन होण्याचा तो स्पीडोमीटरला रिलेट होतो. त्याचं रिझन असं आहे की हे स्पीडोमीटर जर खराब झाले किंवा बंद पडले आणि तुम्हाला असं वाटतं की तुमची बॅटरी ड्रेन होती तर मित्रांनो लक्षात घ्या, पहिले तुम्ही कुठलाही कॉम्पोनंट चेंज करू नका. त्याच्यासाठी टेस्टिंगसाठी सरळ स्पीडोमीटरचा कपलर जो आहे हा डिस्कनेक्ट करायचा, बॅटरी रिचार्ज करायची आणि परत एकदा गाडी चालवून बघायची 7-8 दिवस. कारण स्पीडोमीटर जर खराब झाला तर तो व्होल्टेज आणि हायर ॲम्पियर कन्झ्युम करायला चालू करतो. साधारण 2 व्होल्ट दिवसाला घेतो, म्हणजे साधारण 6 दिवसामध्ये व्होल्टेज पूर्णपणे डाऊन होऊन जातं. जनरली बॅटरीज ज्या असतात त्या 15 ते 30 दिवस व्यवस्थित राहतात, काहीही प्रॉब्लेम येत नाही, एवढं व्होल्टेज डाऊन होत नाही कारण त्याला मिली ॲम्पियरचा सप्लाय असतो. पण जेव्हा एखादं कन्सोल जे असतं जे खराब झालेलं असेल तर त्याच्यामध्ये मात्र बॅटरी ड्रेन जी आहे ही खूप रॅपिडली होते आणि त्याच्यामुळे मिसगाईड असं होतं की बॅटरी जी चार्ज होत नाही आहे. त्याचा अर्थ असा वाटतो लोकांना की अल्टरनेटर गेलेला असावा किंवा RR युनिटचा प्रॉब्लेम असेल किंवा बॅटरी स्वतःच प्रॉब्लेम असू शकतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, पहिले तुमची शंका जी आहे ती स्पीडोमीटरवर नेली तर जास्त चांगलं होईल आणि तुम्हाला कपलर काढायला काही वेळ लागणार नाही आहे आणि तुम्हाला टेस्टिंगमध्ये समजून येईल की प्रॉब्लेम कुठं आहे. कारण हा जो प्रॉब्लेम आहे स्पीडोमीटरचा हा जनरली तुम्हाला बाहेर एक्सटर्नली दिसणार नाही. हा फक्त डेड झाल्यानंतरच, जेव्हा तुमचा स्पीडोमीटर डेड होतो त्याच्यानंतर जर तुमची बॅटरी ड्रेन झाली तरच हा प्रॉब्लेम तुम्हाला समजून येतो. आणि जर तुमच्या गाडीवरती कुठलंही एक्सटर्नली आफ्टर मार्केट मटेरियल डायरेक्टली लावलं नसेल तरच. जर एखादं आफ्टर मार्केट असेल तर त्याच्यामध्ये सांगता येत नाही की प्रॉब्लेम कुणामुळे जनरेट झालेला असतो. त्यामुळे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही गाडी नीट करता बॅटरी ड्रेनचा इश्यू असेल तर तेव्हा या पॉईंटवरती लक्ष केंद्रित करायचं. धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही जेव्हा बाहेर जाता, रस्त्यावर गाड्या घेऊन जात असता त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की तुमची गाडी बंद पडतीये किंवा बंद झालेली आहे किंवा बॅटरी का सारखी खराब होती. त्याचं रिझन हे आहे. बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की लोकांनी RR युनिट अल्टरनेटर चेंज करून बघितलेला आहे तरी सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. बॅटरी नवीन टाकून बघितलेली तरी सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये. वायरिंग हार्नेस पण नवीन टाकून झालेले तरी सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये. हा व्हिडिओ जो मी आता तुम्हाला दाखवला हा पर्टिक्युलरली ज्यांचे डिजिटल कन्सोल्स असतात त्यांच्यासाठी हा ऍप्लिकेबल आहे. फक्त रॉयल एनफील्ड असं नाही, परंतु आपण जास्त करून रॉयल एनफील्डवरती प्रॉडक्टवरती काम करतो त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ त्या गाडीबद्दल बनवलेला आहे. पण ज्यांचे डिजिटल कन्सोल्स असतात त्यांना सगळ्यांना हा अप्लाय होतो, हा ऍप्लिकेबल आहे. तर असं समजू नका की तुमची गाडी बॅटरी वीक आहे म्हणून तुम्ही किकवर स्टार्ट करू शकता. किक ही दिलेली आहे काही दुसऱ्या कारणांमुळे, बरोबर आहे. याचा अर्थ असा होत नाही की बॅटरी वीक आहे म्हणून तुमची गाडी किकवर तरी ऍटलीस्ट चालू व्हायला पाहिजे, असं नाहीये. कारण ही 100% बॅटरी डिपेंडन्स गाड्या आहेत, म्हणजेच DC गाड्या आहेत, AC गाड्या आता कुठल्याही राहिलेल्या नाही आहेत. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन व्हायटल वाटलेली असेल. या इन्फॉर्मेशन मध्ये बरंचसं लॉजिक आहे, त्यामुळे ते समजून घ्यायचं म्हणजे तुम्ही रँडमली कुठलाही स्पेअर चेंज करण्याची जरूरत पडणार नाहीये. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल.